नमस्कार, आरतीच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण झटपट अशी टिफिनसाठी वाटाण्याची भाजी पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे 1 कप सुका हिरवा वाटाणा घेतलेला आहे। वाटाणा इथे मी रात्रभर भिजत ठेवला होता। वाटाणा छान इथे असा भिजलेला आहे। तर वाटाणा इथे आपण शिजवून घेऊ। तर वाटाण्याचे मी इथे संपूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे। आता आपण वाटाणा कुकर मध्ये टाकून घेऊयात। तर वाटाणा इथे कुकर मध्ये टाकून घेते। वाटाणा शिजताना थोडंसं मीठ टाकून घेऊया। 1 वाटी वाटाण्यासाठी मी इथे 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे। कुकरच्या आपल्याला 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। 3 शिट्ट्यामध्ये वाटाणा आपला छान असा शिजला जातो। 1 शिट्टी हाय फ्लेम वरती, 2 शिट्ट्या लो फ्लेम वरती घ्यायच्या आहेत। तर वाटाणा आपला शिजतोय तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणारे साहित्य पाहूया। त्यासाठी मी इथे 2 कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहेत। 1 टोमॅटो घेतलेला आहे। 1 चमचा काळा तिखट, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल तिखट, अद्रक लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घेतली। वाटाणा आपला छान असा मऊ शिजलेला आहे। चला तर भाजी बनवायला घेऊया। त्यासाठी मी इथे 2 चमचे तेल टाकून घेते फोडणीसाठी। तेल इथे छान असं गरम झालेलं आहे। त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकून घेते। मोहरी छान तडतडली त्यानंतर थोडंसं जिरा, थोडासा कढीपत्ता आणि हे अद्रक आणि लसूण बारीक चिरून घेतलेलं टाकून घेऊया। 1 मिनिटभर अद्रक आणि लसूण आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आता बारीक चिरलेला कांदा टाकून घेते। कांदा आता इथे छान असा मऊ झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊयात। आता अगदी थोडंसं मीठ याच्यामध्ये टाकून घेते टोमॅटो शिजण्याइतपत आणि एकदा हे मिक्स करून घेऊयात। टोमॅटो इथे छान असा परतून झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊयात। लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धने पावडर, काळा मसाला, मसाले एकदा छान आता परतून घेऊयात। मसाले इथे छान आता परतून झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता मसाला आणि तेल सेपरेट झालेलं आहे। मसाले इथे छान असे परतून झालेले आहेत। आता आपण याच्यामध्ये वाटाणा टाकून घेऊयात। चवीप्रमाणे मीठ। वाटाणा शिजतानाही आपण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे मीठ इथे कमीच टाका। आता सर्वात शेवटी थोडीशी कोथिंबीर। पाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये कमी जास्त करू शकता। मी इथे सुकी बनवलेली आहे, त्यामुळे मी इथे कमी पाण्याचा वापर केलेला आहे। आता झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी वाफ काढून घेऊयात। आता 10 मिनिटांनंतर भाजी आपली इथे झालेली आहे। आता सर्वात शेवटी थोडीशी कोथिंबीर आणि गॅस बंद करून घेऊयात। झटपट अशी वाटाण्याची भाजी बनवून तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा।